आणि इकडे राज्यातच नाही तर तिकडे दिल्लीत देखील आज कोपर्डी बलात्कार प्रकरणी आवाज उठवू अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिली आहे। बलात्कार होऊन 3 दिवस लोटल्यानंतर देखील पोलीस यंत्रणा का दिरंगाई करतात असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर देखील निशाणा साधलाय। सुप्रिया सुळेंशी बातचीत केलेली आहे आमचा दिल्लीचा प्रतिनिधी प्रशांत कदमने। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे आता आपल्यासोबत आहेत। ताई, ज्या पद्धतीची घटना घडलेली आहे आणि एकूण महाराष्ट्र सरकारचा या संदर्भातला जो प्रतिसाद आहे यावर तुम्हाला काय म्हणायचं? नाही, अतिशय घाणेरडी आणि दुर्दैवी घटना आहे। म्हणजे कुणाच्याही घरात, सगळ्यांच्या घरात मुलगी, बहीण, आई, लेकी असतातच, ते कुणाच्याही घरात अशी घटना घडणं आणि आपल्या राज्यामध्ये ज्यातून पुरोगामी महाराष्ट्र ज्याचा राष्ट्र अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे, आपल्या महाराष्ट्रात अशी घाणेरडी घटना होते, हे खरंच एक काळा दिवस महाराष्ट्रासाठी आहे। आणि सरकारी यंत्रणा म्हणजे ज्या पोलीस खात्यावर मला अभिमान इतके वर्ष होता, त्या पोलीस यंत्रणेने अपेक्षित एवढी ॲक्शन ह्या केसवर घेतली नाही, हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। महाराष्ट्रातलं गृहमंत्रीपद जे आहे ते सध्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे आणि त्यांनी या घटनेमध्ये रिॲक्ट व्हायला बराच वेळ घेतला। जेव्हा ते पहिल्यांदा समोर आले ते आपल्या मंत्र्यांचा बचाव करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांच्या या एकूण भूमिकेबद्दल आणि प्रकरण हाताळण्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा अशा संवेदनशील किंवा अशा गोष्टी होतात तेव्हा ते खुलेपणे कधीच बोलत नाहीत। मला आठवतं जेव्हा महाराष्ट्राचे ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा एक जरी शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तर ते किती बोलायचे आणि बरोबरच होतं, कारण एकही आत्महत्या जरी आमचं सरकार असलं ते चूकच आहे। कुणाचंही सरकार असलं नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर ती घटना वाईटच आहे। आणि तेव्हा ते इतकं मन मोकळेपणे बोलायचे खोला दिलानी, तेव्हा त्यांची आणि आम्हाला अजून त्यांचं भाषण आठवतं आहे, कारण का मला दुःख व्हायचं तेव्हा ते बोलायचे तेव्हा की 302 कलम लावा खुनाचा आरोप या सरकारवर। त्यांचं जेव्हा सरकार आलं तेव्हा रेकॉर्ड झालंय शेतकरी आत्महत्यांचं, ह्याच्यावर या सरकारनी आणि या मुख्यमंत्र्यांनी काय केलं। त्याच्यामुळे मग या मुलीचा बलात्कार असो, चिमुरडी होती 9वीतली एवढीशी लहान मुली, मग ती केस असेल किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, हे दुर्दैव आहे आणि पूर्णपणे या मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं अपयश आहे की त्यांनी ही केस किती वाईट हँडल केली आहे। अनेक सोशल मीडियामध्ये सध्या एक चर्चा अशी रंगली आहे की कोपर्डी प्रकरणामध्ये उद्रेक बाहेर यायला वेळ लागला, कारण या ठिकाणी जातीय समीकरण जी आहेत ती बघितली गेली, अनेक नेत्यांनी त्याच्यामुळे सावध भूमिका घेतली। तर अशा पद्धतीने एखाद्या अत्याचाराच्या घटनेकडे जातीय अँगलमधनं बघणं किती धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, वाईटच आहे। मी अजिबात त्याला म्हणजे मला ही चर्चाही पटत नाही। तुम्ही म्हणताय ती एका मुलीवर बलात्कार झालाय, ते कुटुंब कशातून जातं हे आपण हे संवेदनशील बनलं पाहिजे। आणि कुठलंही चुकीचं काम जेव्हा तुम्ही करता त्याला जात नसतो, धर्म नसतो, त्याच्यात फक्त माणुसकी विरोधात अशी घाणेरडी भूमिका असते। दिलीप वळसे पाटील हे पहिले विरोधक होते ज्यांनी जाऊन डिटेल माहिती घेतली आणि दिलीपराव जेव्हा तिथे गेले तिथून महाराष्ट्राला कळलं की काय घटना घडलेली आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की पहिले 2 दिवस पोलिसांनीही व्यवस्थितपणे ह्याची माहिती कुणाला दिली नाही। अशा केसमध्ये या नगरचे पोलीस आणि त्यातले अधिकारी असे का वागले, मला वाटतं ह्याची डिटेल इन्क्वायरी झालीच पाहिजे। कुठल्याही घटनेची खरं तर तुलना योग्य नाहीये, पण केरळमध्ये जेव्हा बलात्काराची घटना झाली तेव्हा सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन संसदेमध्ये त्याच्याबद्दलचा आवाज उठवलेला होता। नगरच्या या घटनेचे पडसाद संसदेत देखील पाहायला मिळणार? डेफिनेटली मिळतील, आम्ही उद्या नक्कीच मागणार आहोत। आणि हा प्रश्न कुठल्या सरकारचा नाही आहे, जाती धर्माचा नाही, हा माणुसकीचा आहे। कोणाची तरी मुलगी आज गेलेली आहे, त्या मुलीच्या बद्दल बोलत असताना अर्थातच इतके असंवेदनशील आम्ही आणि कोणी राज्यकर्तेही नसावेत किंवा आम्ही विरोधक नाही आहोत। त्यामुळे त्या कुटुंब आज कशातून जात आहे, मी स्वतः त्यांच्याशी बोलले, त्या संघटनेतले अनेक लोक त्यांना जाऊन भेटले, समाजकारणात जे आमच्यावर काम करतात तेही लोक जाऊन आले, दिलीप वळसे पाटील सविस्तर सगळी माहिती काढून तिथे जाऊन आलेले, कुटुंबाला भेटून आले। त्याच्यामुळे ती परिस्थिती अतिशय दुर्दैवी आहे।